महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष 1 जूनपासून कार्यान्वित होणार. महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष 1 जूनपासून कार्यान्वित होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा, त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन होईल, असं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसेच समस्यांवर मार्ग काढण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन गुरुवारी सायंकाळी नागरी संशोधन केंद्र माजिवडा येथे करण्यात आले होते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, तहसीलदार, शासकीय रुग्णालय, मध्य रेल्वे, हवाई दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महावितरण, टोरंट पॉवर, MIDC, MMRDA, ST महामंडळ, ठाणे मनपा परिवहन सेवा, महानगर गॅस, अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, लायन्स क्लब, जमाते इस्लामी हिंद, इंडियन रेड क्रॉस यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. उपायुक्त GJ गोदेपुरे यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कार्यवाहीबद्दल सादरीकरण केलंय. उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागाच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली आहे. तर बैठकीची सांगता अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केली आहे. पावसाळा सुरू होण्यास आणखी महिनाभराचा कालावधी आहे. या वेळेचा उपयोग करून सर्व यंत्रणांनी त्यांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करावीत. आवश्यक तेथे महापालिकेच्या यंत्रणेला सोबत घेऊन समस्यांमधून मार्ग काढावा, अशी सूचना आयुक्त राव यांनी केली आहे. आपत्तीच्या काळात अफवा पसरवल्या जात असल्याचं लक्षात आल्यावर तत्काळ त्यांचं खंडन करून वास्तव स्थिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. त्यासाठी बल्क SMS, समाज माध्यम, प्रसार माध्यमांची मदत घेण्यात यावी, असंही राव यांनी सांगितलंय. एकत्रित नियंत्रण कक्षात पालिका, पोलीस, महावितरण यांचे प्रतिनिधी 24 तास वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये हजर राहतील. त्यामुळे यंत्रणांमधील समन्वय साधणं सोपं होईल, असंही राव यांनी सांगितलंय.